ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। किरकोळ वादामधनं पत्नी आणि सासूनं दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे 3 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। चांगदेव सदू पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की या घटनेमधील मयत शिवाजी सदू पवार हा चांगदेव पवार यांचा मोठा भाऊ असून शिवाजी पवार हा त्यांची पत्नी सुरेखा, सासू सीताबाई यांच्यासह बारागाव नांदूर गावामध्ये राहावयास आहे। शिवाजी पवार यांची पत्नी आणि सासू या दोघी नेहमी काही ना काही कारणावरून शिवाजी पवार यांना मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी करत असे। 3 मे रोजी रात्री 11च्या सुमारास चांगदेव पवार यांना समजलं की त्यांचा भाऊ शिवाजी पवार याला बारागाव नांदूर येथील सेंट्रल बँकेच्या समोर त्यांची सासू आणि पत्नीने मारहाण केली। मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीनं त्याला दगड फेकून मारला असून त्यानंतर तो बेशुद्ध पडलाय असे समजल्यानंतर चांगदेव पवार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तिथे त्यांचा भाऊ शिवाजी पवार हे बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते। त्यांच्या बाजूला दगड पडलेला दिसत होता, त्यांच्या डोक्यामधनं रक्त येत होतं। त्यांच्या बाजूला काही अंतरावर त्यांची बायको बसलेली होती। त्यानंतर चांगदेव पवार यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलवून सर्व माहिती सांगितली आहे आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले शिवाजी पवार यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तेथील डॉक्टरांनी शिवाजी सदू पवार यांना तपासून मयत घोषित केलंय। शिवाजी पवार यांच्या मृतदेहावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं। त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला। चांगदेव सदू पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यावरून आरोपी सुरेखा शिवाजी पवार आणि सासू सीताबाई मुरलीधर बर्डे या मायलेकीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। चांगदेव सदू पवार, मला जे वेळेस रात्री फोन आला 11 11:30 वाजता मला फोन आला का तुमच्या भावाला मारलं बघ। मी गेलो, मग तिथं जाऊन पाहतो तर भाऊ पडेल होता माझा, बायको एकटी तिथं बसेल होती, गल्लीत पडलेला होता तो। आम्ही त्याची परिस्थिती पाहिली, मग पुढं पोलिसाला कॉन्टॅक्ट केला, आम्ही त्यांना बोलून घेतलं आणि मग तिथून त्यांनी इकडं आम्हाला पुढं पाठवून दिलं। आम्हाला संशय आहे बा का या बायकोनी सासूने दोघींनी मारहाण केलेली होती। डोक्याला मार लागलेले, भांडण त्यांचं किरकोळ वाद चालू होते। 2-4 दिवसापासून आमच्याकडून डबे आणून खात होता तो। 3/5/2026 रोजी शिवाजी सदू पवार यांना मारहाण केल्यात आली, मारहाण केल्यात त्यांची मृत्यू झाली। मनोज साळवे, C24 राहुरी।